जय हिंद जय भारत हा एवढी मिडल गळ्याला घेतलेला मुलगा एका सर्वसाधारण परिवारातला मुलगा आहे. त्या पैलवानाचं नाव आहे समर्थ गजानन माकवे. गाव आहे पट्टण कोडोली. जे पट्टण कोडोली म्हणजे बाळूमामांची बहीण त्या गावात दिलेली. तिचं घर या बाळूमामाच्या बहिणींचं घर तिथून फक्त 3 घरं मला वाटतं मध्ये असतील. त्यांच्या शेजारी त्यांचं घर आहे. असा पैलवान 3 वेळा परदेशात जाऊन आलेला आहे. जॉर्डन वगैरे कोणत्या कोणत्या देशात जाऊन आलेला आहे. सर्वसाधारण कुटुंबातून आणि पट्टण कोडली गावात शिक्षण घेऊन सर्वसाधारण म्हणजे खाणं ठेवलेला पैलवान हा परदेशात जाऊन आपला इतिहास रचलेला आहे. तर अशा पैलवानाच्या जवळ आम्ही आलेलो आहे. त्यांच्या गोठ्यात मी बसलोय. मागं म्हशी आहेत. ह्याच म्हशीचं दूध प्यालेलं आहे आणि पैलवान झालेला आहे बघा हा पैलवान. तर ह्या पैलवानाचा आपण इतिहास ऐकायचा. पैलवान नमस्ते. नमस्ते. थोडंसं नाव सांग तुझं. समर्थ गजानन माकवे. बरोबर. मग तू इंटरनॅशनल कुठे कुठे खेळलास, कधी खेळलास? पहिले इंटरनॅशनल जॉर्डनला अंडर-17 खेळलो. हा. तिथे सिल्वर मेडल आलं. हा. नंतर परत जॉर्डनला वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळलो. हा. तिथे पार्टिसिपेशन झालं. हा. परत ह्या वर्षी 2025 ला अंडर-23 एशियन चॅम्पियनशिप खेळलो व्हिएतनामला. तिथे नाही पार्टिसिपेट झालं. पार्टिसिपेट झालं म्हणजे 3 भारतातर्फे 3 वेळा तू परदेशात जाऊन खेळला. हा. मग आता तू कुठे सराव करतोयस? पहिला गावात करत होतो. त्यानंतर आता 3-4 वर्ष झालं मुंबई साईला करतो. साईला करतोय. आता मुंबई साईला जेव्हा तू सराव करतोयस तुला भारत सरकारतर्फे सगळं डाएट मिळतं? हा. कसं कसं काय काय असतंय? खूप चांगला डाएट मिळतो, राहायची सोय, परत कॉम्पिटिशनला जाण्या येण्याचा खर्च का. बरोबर. मग तुला डाएट खूप चांगला म्हणजे काय काय देतात दिवसातून? तुझं सकाळी पहाटे 4 पासून तू शेड्यूल काय असतं? सकाळी फ्री ट्रेनिंग मिळतं, केळी मिळतात, ब्लॅक कॉफी मिळते. त्यानंतर प्रॅक्टिस मध्ये लिंबू पाणी मिळतं. प्रॅक्टिस नंतर नाश्त्याला दलिया असतो, अंडे असतात, मोड हरभरा असतात. हे सगळं असतं. बदाम वगैरे ती स्वतः खायला लागतं. ते स्वतः डाएट करावं लागतं. बरोबर. मग ते झालं, पण फिजिकल काय घेतलं जातं? व्यायाम काय घेतला जातो सकाळी 4 पासून मॉर्निंग पासून इव्हिनिंग पर्यंत व्यायाम सांग. काय काय करतोस तू? सकाळी तशी प्रॅक्टिस 6:30 ला चालू होते, पण आम्ही एक्स्ट्रा करतो 5 वाजल्यापासून 6:30 पर्यंत. तिथून पुढं 6:30 ला चालू झालं की 9 वाजेपर्यंत प्रॅक्टिस होते आमची. 9 नंतर मग नाश्ता, परत रेस्ट होते, दुपारी जेवण, परत 4:30 ला चालू होतं. 4:30 ला 7 वाजेपर्यंत चालतो. बरोबर. मग आता तू साईला जर गेलास त्याच्या अगोदर तू गावामध्ये होतास त्यावेळेस तुझा सराव कसा असायचा, काय असायचं? प्रॅक्टिस तर 1 नंबर व्हायची, पण एवढ्या सुविधा नाही मिळायच्या नाही. बरोबर. कोचिंग चांगली व्हायची, डाएट व्हायचा, पण एवढ्या सुविधा नाही मिळायच्या. जिम नव्हती प्रॉपर, मॅट नव्हतं. पहिला तर गावात मातीतच प्रॅक्टिस करत होतो. बरोबर. मातीत. मग तू गावात ज्यावेळेस सुरुवात केलीस सरावाला त्यावेळी तुला शिकवायला कोण होते? सोमनाथ कामांना एक वस्ताद होते तुझे. मग ते कशा पद्धतीने शिकवायचे, काय करायचे? म्हणजे गावचीच पुस्तक शिकवायचे का टेक्निक शिकवायचे? टेक्निक प्रॉपर प्रॅक्टिस घ्यायचे, पण सुविधा नसल्यामुळे खूप अडचण यायच्या. बरोबर. मग तू पहिले नॅशनल खेळलास ते गावातनं खेळलास का डायरेक्ट साईमध्ये खेळलास? गावातून खेळलो. मग ते कसं काय खेळलास तू? काय केलं? गावातून 2 नॅशनल खेळलो. पहिल्या वेळी पार्टिसिपेशन झालो, नंतर रांचीला खेळलो, झारखंड रांचीला. तिथे मेडल आलो. बर. कोणतं मिळालं? ब्रॉन्झ मेडल आलो तिथं. मग तिथनं सुरुवात झाली, तुझ्या मेडलची सुरुवात तिथनं झाली, पट्टण कोडोलीतून झाली. बरोबर. मग नॅशनल खेळण्यासाठी तुला बाहेर जावं लागलं. बरोबर. मग तिथं तुला डाएट वगैरे घरचा बदाम वगैरे मिळत होतं का? आता तर डाएट त्यांचा मिळतो, पण एक्स्ट्रा डाएट खाणंच पाहिजे, जरुरी आहे. बरं. त्यासाठी बदाम, प्रोटीन हे सर्व स्वतःला खावं लागतं. प्रोटीन मध्ये काय खायचं होतं तू? सप्लिमेंट. सप्लिमेंट मध्ये कशा पद्धती सप्लिमेंट? म्हणजे डोपिंग वालं सप्लिमेंट का कसलं? डोपिंग वालं नाही. मग कसलं? प्रोटीन पावडर, BCAA, ग्लुकोज, व्हिटॅमिन डी चे टॅबलेट. ओके. म्हणजे हे म्हणजे जे ड्रग्ज मुक्त आहे या गोष्टी तुम्हाला मिळायच्या. आणि तिथे तुमच्या साईला जाण्या अगोदर तुमची टेस्ट वगैरे घेतली का? ब्लड सॅम्पल वगैरे घेतात ते? डोपिंग वगैरे तुम्ही आहात का, इरिक्टेड आहात का वगैरे बघण्यासाठी? होते, ब्लड टेस्ट होते. पण साईला गेल्यानंतर खेलो इंडियाला मेडल आल्यानंतर परत डोप टेस्ट झाली होती. बरं. मग त्यात तुला काय आला? नाही, नॉर्मल आलं. मग तुझं ते डोप टेस्ट किती वेळा झाले आतापर्यंत तरी? सर्वसाधारण 1 वेळा झाली. 1 वेळा झाली. खेलो इंडियाला जाताना झाली. मग त्यात तुला खेलो इंडियाला कुठलं पदक आलं? खेलो इंडियाला पहिला भोपाळला खेळलो, त्या वर्षी सिल्वर आलं. दुसऱ्या वर्षी
चेन्नईमध्ये झालं हा. होतं. चेन्नईमध्ये गोल्ड आलं. गोल्ड आलं? हा. अरे वा वा वा. मग आता तुला गव्हर्नमेंट तर्फे काय मानधन मिळतं का? नाही, खेलो इंडिया तर्फे मिळतं. किती मिळतं तुला? 10,000 रुपये महिन्याला 10,000 रुपये. हा. मग त्या 10,000 मध्ये तुझं बदाम, काजू, किसमिस वगैरे जे डाईट आहे, पावडर वगैरे हे खाता तुला पुरतं का पैसे तेवढं? नाहीत परत. मग ते कसं करतोयस आता? तुझी बरीचशी परिस्थिती बेताची आहे. मग घरचे असं हा. देतात. घरचे एवढं कष्ट करून देतात. मग तेवढ्यावरच भागवायचं कसं हा. तर. मग मला वाटतं तुला असं बऱ्याच वेळा झालं असं की तुला एखादी गोष्ट खायची असेल, गरज असेल, पण तुला पैशा अभावी तू खाल्ली नसेल असं नाही, होतं का? वडिलांनी कधी कमी पोळीच नाही दिली. नाही दिलं म्हणजे म्हशीचं दूध हे करून. हा. मग ह्या म्हशीचं दूध कधी पिलायस का तू? हा, पिलं. खरंच पिलायस का? हा. का खोटं? खरं का पिलं. डेअरीला घातलंय? नाही. जर म्हशीचं दूध डेअरीला घातलं असतं तर एवढी मिळेल घालायला पडली नसती ना पैलवानाची. हे पण लक्षात ठेवा. त्यामुळं बिना दूध म्हशीचं म्हणजे डेअरीला घालायला लागतं परिवार चालवण्यासाठी, पण मुलग्याला सुद्धा त्यांनी त्याच्या आई वडिलांनी दिले. म्हणून कुठलाही व्यक्ती, कुठलाही खेळाडू घडत असताना त्याच्या आईबापाचं, त्याच्या शिक्षकाचं, त्याच्या चुलत्याचं, सर्वांचं सानिध्य किंवा त्यांचं उपकार त्या पैलवानावरती, त्या खेळाडूवरती असतात. तरच तू खेळाडू बनतो. नाहीतर तू तुझ्या गळ्यात मेडल गाठलीस म्हणजे तू फार मोठा झाला असं नाही. त्याच्या पाठीमागे योगदान किती लोकांचं याचं चिंतन सदैव डोक्यात पाहिजे. ज्या दिवशी डोक्यात बंद होईल एखाद्या मुलाच्या, त्यावेळी तो मुलगा परतीच्या मार्गाला वाटचाल सुरू करेल. एवढं लक्षात ठेवा. आता पैलवान तुमच्या वडिलांची परिस्थिती नॉर्मल आहे बेताची, तरी सुद्धा तुला येणाऱ्या काळामध्ये तुझी काय टार्गेट आहे? तुला काय व्हायचं आहे? 2028 ऑलिम्पिक जायचंय. मग ऑलिम्पिक मध्ये जायचं म्हणलं तुला लय हार्ड वर्क करायला पाहिजे रे. हा, चालू आहे तयारी. मग आता कशा पद्धतीने, आता मग कोच कशा पद्धतीने तुझं हे करतात आता एक्सरसाइज वगैरे? अमोल यादव कोच आहेत. हा. आता- ते इंटरनॅशनल आहेत का? हा, आंतरराष्ट्रीय कोच. आंतरराष्ट्रीय कोच अमोल यादव. हा. बरं. आणि एनआयच आहेत? हा. कुठे एनआय म्हणजे एनआय फुल केले? हा, फुल NIS केलं. बरं. मग त्यांचं कशा पद्धतीने कोचिंग असते? ते गव्हर्नमेंट मान्य हा. कोच आहेत? गव्हर्नमेंट तर्फे. बरं बरं. मग ते कशा पद्धतीने कसं काय काय घेतात? कडक आहेत का ते? हा, खूप कडक आहेत. कसं काय 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 करून घेतात? चांगली प्रॅक्टिस घेतात, हार्ड प्रॅक्टिस घेतात, परत इंजुरी मध्ये सावरतात. बर. आणि म्हणजे पहिल्यासारखं दंड बैठका वगैरे चालू असतं का? नाही, पुरी टेक्निकली प्रॅक्टिस असते. टेक्निकल प्रॅक्टिस म्हणजे काय असतं थोडं सांग ना, लोकांना कळू दे रे. पण- टेक्निकल प्रॅक्टिस म्हणजे काय? रस्ता वगैरे घेतात का? हा, नुसतंच दंडाने जोर मारलं म्हणून पहिलवान नाही होत. हा. आणि नुसतंच व्यायाम मारून पण नाही होत. हा. स्मार्ट वर्क पण केला पाहिजे. हा. बर. त्यामध्ये तुला काय काय स्मार्ट वर्क मध्ये हे करतो? डोकं चाललं पाहिजे, हा. टेक्निक केली पाहिजे, हा. ताकद पण पाहिजे शरीरात. बर. मग तुला कुस्ती समजली पाहिजे. हा कधी अटॅक मारायचा, कधी डिफेन्स करायचा, हा. आपल्याला कुठे दम खायचा आहे, हा. समजून सगळी कुस्ती केली. म्हणजे सगळं नॅशनल इंटरनॅशनल पद्धतीने शिकवण्याचं कार्य हा. करतात. त्यामुळे तुला हे मेडल मिळाले. हा. आता बरोबर आहे. मग हे करत असताना तुमचा जे सराव असतो, रनिंग तरी किती वेळ घेतलं जातं? किती किलोमीटर घेतलं जातं तुमचं रनिंग? आठवड्यातून 2 वेळा रनिंग हा. होतं, बुधवारी आणि शनिवारी. हा. बुधवारी 5 किलोमीटर होत असेल हा. आणि शनिवारी 8-9-10 किलोमीटर होत असेल. रनिंग होतंय? हा. म्हणजे एवढं रनिंग करायचं तू करतो सगळे? हा. असे खेळाडू सगळे करतात का? हा, करतात. आणि जर एखाद्या मुलानं नाही केलं तर वस्ताद त्याला काय प्रतिसाद देतो? मारतात, ओरडतात. मग एखाद्या खेळाडूला मारायचं नाही किंवा एखाद्या विद्यार्थ्याला मारायचं नाही म्हणून गव्हर्नमेंटने सांगितलंय, पण तुमचं वस्ताद मारलं तर तुला राग येत नाही का त्यांचा? नाही, राग आणि खेच नाही. का बरं? थोडे ते त्यांच्यासाठी सांगणार आहे. जे बी सांगते आपलाच फायदा आहे ना. मग नवीन मुलांसाठी तू काय सांगशील? एखाद्या शाळेतल्या मुलाला जर एखाद्या शिक्षकाने मारलं तर त्या मुलानं त्या शिक्षकाची तक्रार करावी का त्याच्यातून काहीतरी शिकावं असं तुला वाटतं? त्यातून काहीतरी शिकावं, कारण गुरु हाच मार्ग शिकवतो. हा, बरोबर. चांगल्या मार्गाला गुरु लावतो. हा. तो कोणताही गुरु असू दे, तो वाईट कधीच नाही सांगणार. बरोबर. तू काय पण सांगू दे, ते विचार करून सांगत असणार की बाबा तू इथं चुकतोय, ही तुझी चुकीची वाट आहे, तुला ह्या वाटेला जायला हवं. मग समजा मारलं तर त्या पोरांना तक्रार करावी का? नाही, करायला नाही पाहिजे ना? नाही पाहिजे. हे ऍक्च्युली एका खेळाडूकडून, गरीब घरातल्या खेळाडूकडून शिका. मी का सांगतोय की आजकाल एखादी थप्पड मारले तर पालक लगेच भांडायला येतात शिक्षकासंग आणि त्या मॅनेजमेंट संघ भांडतात की माझ्या पोराला मारलं का, शिकून नाही तर नाही शिकून दे म्हणतात. हे असं नाही. ही पैलवान इंटरनॅशनलला गेलेत, खेळाडू इंटरनॅशनल जातात, त्यांना त्यांच्या गुरुंनी लाता घातलेल्या आहेत. कधी तर थप्पडी मारले, चूक नसताना सुद्धा मारला असेल, असं सुद्धा कधी घडले का सांग? कोच मारतात, त्याच्या पण जास्त प्रेम करतात. ते नियमच आहे ना प्रकृतीचा. हा, जे मारणं, जे कोच ज्याच्यावर जास्त जीव असतो त्यालाच मारतात. तू कधी असं बघितलंस का रे की एखाद्या कोचने मारलं आणि एखाद्या विद्यार्थ्याने त्यांना उलट असं बघितलं रागात किंवा उलट बोलला, असं एखादं उदाहरण बघितलंस का तू? नाही, कधी? पण एकेका असतात. हा 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 एकेका असतात ती म्हणजे पूर्ण हेच असतात.
बरोबर आहे. आता ही गळ्यामध्ये तुझे एवढे किलोवर मेडल असतील, किलो 2 किलो असतील ना, हा ती कुठली कुठली मेडल आहे जरा सांग. हे मेडल कुठला आहे? हे नॅशनल सिल्वर मेडल आहे. हा हे ज्युनियर सिल्वर आहे. हा हे कुठला आहे? हे स्कूल नॅशनल सिल्वर आहे. सिल्वर आहे बरोबर. हे स्कूल स्टेट आहे. स्टेटला गोल्ड आहे. हा हा हे खेलो इंडिया गोल्ड आहे. खेलो इंडियाला गोल्ड आहे बघा. हा हे नॅशनल गोल्ड आहे. नॅशनल गोल्ड आहे. हे पण नॅशनल गोल्ड आहे. नॅशनल गोल्ड आहे. हे नॅशनल गोल्ड आहे. हे नॅशनल गोल्ड आहे. हे खेलो इंडिया सिल्वर आहे. हे खेलो इंडिया सिल्वर आहे. हे नॅशनल ब्रॉन्झ आहे. हे नॅशनल ब्रॉन्झ आहे. हे महाराष्ट्र केसरी गोल्ड आहे. महाराष्ट्र केसरी किती किलो वजन गटात? 60 किलो. गिरको रोमन गोल्ड आहे. हा क्या बात आहे, क्या बात आहे. हे एशियन चॅम्पियनशिप सिल्वर आहे. एशियन चॅम्पियनशिप सिल्वर. आणि हे महाराष्ट्र पहिला आहे स्टेटचं. स्टेटचा पहिला आहे. हा तर एवढी मेडल तू घेतली, फार मोठी गोष्ट आहे की तुझ्या जीवनात. आता तू भरपूर मिळवलंस. नाही तुला आता हा आता स्टार्ट झाली. कसं काय स्टार्ट झालं? एवढं झाल्यावर माणसं सोडायला पाहिजे आता इथून पुढे तरी. नाही आता तर कुस्तीची स्टार्ट झाली. बरं मग आता पुढचं टार्गेट काय आहे तुझं? 2028 ऑलिम्पिक. हे पहिलं सांगितलं. सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल घ्यायचं. घ्यायचा. त्या पद्धतीने सराव आता चालू आहे. हा मग आता रोज प्रॅक्टिस चालू आहे. हा. मग आता 10 दिवस तुला सुट्टी दिली आहे ना ते दिवाळीची. हा मग ह्या 10 दिवसात शेड्यूल काय आहे तुझा? पाहुण्या पाहुण्या भेटणे, नाही झोपणे आता वगैरे? मला आज सरांनी बोलवले कुठं? प्रॅक्टिसला त्यांच्या गावी. मग गावी कसं काय प्रॅक्टिस करणार तू? साईचा खेळाडू, हा मग त्यांच्या तिथे मॅच आहे ना. मॅटवर प्रॅक्टिस घेणार. हा म्हणजे कोच तुम्हाला सोडतच नाही म्हणजे 24/7. अरे वा, मग चांगला आहे. मग ह्याचा तुम्हाला थोडासा राग पण येतो का? राग पण म्हणजे असं वाटतं की गावी राहावं असं तसं. हा हा पण कॉम्पिटिशन पण आले. हा. ते आपल्यासाठी सांगतात, त्यांचा थोडी फायदा आहे. मग त्यासाठी तर तुम्हाला करायलाच पाहिजे. तेव्हा करावं लागेल. बरोबर आहे. आता नवीन पिढीतले जे खेळाडू यांना तू काय सांगशील? इंटरनॅशनलचा अनुभव तू काय सांगशील? इंटरनॅशनल ज्यावेळी तू गेलास कुठे परदेशामध्ये इंटरनॅशनल गेलास, तर तिथं तुला काय जाणवलं? इथं भारतामध्ये तुला काय कमी वाटते किंवा काय भारतामध्ये चांगलं आहे असं जर सांग थोडंसं. जे भारतात जी कुस्ती खेळतात ती फक्त म्हणजे कुस्ती खूप चांगली आहे. भारताच्या पैलवान ताकद जास्त आहे, सगळं जास्त आहे. पण डोकं खूप कमी वापरतात. हा बाहेरच्या पोरांचं माइंड लय चालतं. माइंड. बर. आणि ती बिंदास खेळतात आणि भारतात थोडी दबकून खेळतात. डिप्रेशन मध्ये Depression मध्ये खेळतात. बर. आणि त्यांच्यामध्ये काय तुला आणि दुसरे एखादे फिटनेस वगैरे त्यांचा कसा वाटतो? आपला फिटनेस कसा वाटतो? असं वाटतं त्यांच्यापेक्षा आपला फिटनेस जास्त आहे. जास्त आहे? हा काय सांगतोय? तिकडचे एकदम सरळ पातळ, एकदम चांगले बॉडी बिडी असलेले एकदम देखणे दिसतात. बॉडी वडीने काय नसतं, हा. फक्त माइंड आणि कुस्ती पाहिजे अंगात. बरोबर. त्यामुळे तो आपल्याचा फिटनेस चांगला आहे, हा पण आपलं डोकं फक्त चालत नाही. हा मग ह्यासाठी तुला असं काय वाटतं की आपल्या देशामध्ये काय इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे म्हणजे आणि कुस्ती किंवा खेळ चांगल्या पद्धतीने पुढे जाईल? आपल्या देशामध्ये कुस्तीला जास्त हेच देत नाहीत प्राधान्य. हा बर. दुसऱ्या खेळांना आता दर ऑलिम्पिकला कुस्ती असा एकच गेम आहे की दर ऑलिम्पिकला मेडल देते. होय, भारताला देते मेडल. भारताला एक ना एक मेडल दर ऑलिम्पिकला मेडल कुस्तीतून मिळतं. बरोबर. बाकी खेळ तर दर ऑलिम्पिकला मेडल येत नाहीत. एकदा आले की 3-4 वर्षातून मग येतं. बरोबर. 3-4 ऑलिम्पिक नंतर. बरोबर. खरं कुस्ती असा एकच खेळ आहे की दर ऑलिम्पिकला मेडल येत. बरोबर. भारतातील जास्त पैलवान तर परिस्थितीमध्ये मागं पडतात. म्हणजे खर्ची परिस्थिती बेताची. मग तिकडच्या खेळाडूंना सरकार वगैरे त्यांना सांभाळतं का, त्या पैलवानांना हा वगैरे? खूप मोठी त्या पैलवानांसोबत तुझं कधी चर्चा झाली का कधी तिथे गेल्यावर? झाले. त्यांचे मोठे मोठे कॅम्प असतात. हा. तो परत नॅशनल मेडल, युरोप चॅम्पियनशिप मेडल, त्यांची युरोप चॅम्पियनशिप आहे. बरोबर आहे. युरोप चॅम्पियनशिपला मेडल आलं, त्या कॅम्प मध्ये त्यांना राहायला चान्स मिळतो. हा हा. त्यामुळे खूप चांगली सुविधा मिळते त्यांना. सुविधा. आणि त्यांना पेमेंट पण चांगलं, पैसा पण चांगल्या पद्धतीने मिळत हा. असेल. मग तुला आता मानधन किती मिळतं गव्हर्नमेंट कडनं आता सध्या? फक्त खेलो इंडियाचं मिळतं दादा. दादा मग आता इंटरनॅशनल तू करून आला, गोल्ड आहे तुझं इंटरनॅशनलला, मग तिथे तुला काय मिळतं? काहीच मिळालं नाही. नोकरी वगैरे काय देतो वगैरे काय? नाही अजून काय. अजून काय नाही? मग तू विचारलं नाहीस का? तू नाही ट्राय तर करतोय पण नाही मिळालं अजून. अजून नोकरी नाही मिळाली? ट्राय करतोयस? हा हे गव्हर्नमेंटनं सुद्धा असा विचार केला पाहिजे की अशी खेळाडू जी सर्वसाधारण कुटुंबात आहेत, जी सर्वसाधारण जीवन जगतायत आणि ती देशाचं नाव मोठे करतात, अशा लोकांना सुद्धा आपण मोठे केलं पाहिजे. तर हे करायचं असेल तर ह्यांना नोकऱ्या, पोटा पाण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे यांच्या, तरच ही पुढे चांगलं काहीतरी करणार. ह्यांची स्वप्न मग ऑलिम्पिकला जाण्याची आहेत. पण आता मग ऑलिम्पिकला जायला काय तर एखाद्या, आता यांच्या वस्त्राला म्हणतात कुठं जागा ऐकली आणि स्वतःची तालीम बांधायला लागली, असं मला ऐकायला मिळालं. खरं आहे काय? स्वतःचं घर विकलं. घर विकलं असतं आणि हा तालीम बांधायला लागलाय. हा तालीम. मग आता हे
हे खुळा माणूस करू शकतो, ज्याच्या खरंच मेंटल आहे तोच करू शकतो हे काम. आपलं स्वतःचं घर विकायचं आणि तालीम बांधायची, दुसऱ्याच्या पोरांनी फुकटमध्ये शिकवायचं काम खुळा माणूस करू शकतो. तो त्याचा वस्ताद. 16 मुलं आहेत इंटरनॅशनल केलेले आहेत, ही फार मोठी गौरवाची गोष्ट आहे. आणि हे पटकन कोडली या ठिकाणी आहे. इथं 50-60 आता गाडीत येताना एक जण सांगत होता की 50-60 मुलं अशी आहेत की जी मुलं तब्येत वेगळी की नजर लागेल अशी मुलं आहेत त्यांच्या तालमीत खेळणारे, जे सगळे म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस मिळते, म्हणजे नॅशनल प्रॅक्टिस मिळते, बरोबर ना? जाता जाता नवीन पिढीच्या पैलवानांना काय संदेश देशील, काय सांगशील? की जेवढी मेहनत करेल ती कुठेच वाया जायची नाही. कुठं ना कुठं तर कुस्तीत ना बाहेर कशा ना कशा तर मेहनत तिचं फळ देणारच. बरोबर. म्हणजे करत राहा आणि थांबू नका. लेट होईल पण रिझल्ट येईल, त्यामुळे तुम्ही करत राहा. आणि गुरुचा आदर केला पाहिजे का? गुरुचा आदर केला पाहिजे. आणि डाएट वेळेवर खाल्ला पाहिजे का? येस या नो? खायला पाहिजे. त्याचबरोबर आता तू अनेक सांग की नियमित व्यायाम म्हणजे सुट्टी असेल तरी सुद्धा व्यायाम केला पाहिजे का? नाही, आठवड्यातून 1 दिवस शरीराला रेस्ट पाहिजे. पण 6 दिवस व्यायाम केला पाहिजे का? वस्ताद आल्यावर दंड मारायला सुरू केलं पाहिजे? 6 दिवस कंटिन्यू केलं पाहिजे. हार्डवर्क ना. मी हे का सांगायला आलो की रुस्तुम हिंद हरिश्चंद्र बिराजदार, ज्या बिराजदार मामाने सतपालला पाडलं ते मामा वस्ताद याच्या अगोदर 2,500 बैठका मारायचे, दंड मारायचे म्हणतात. आणि तेव्हाच तो माणूस आज जगामध्ये अमर झालेला माणूस आहे, हरिश्चंद्र बिराजदार मामा. ही माणसं जरा वेगळं काहीतरी केलं म्हणून मोठी झाली. ज्यांनी फक्त गुरुच्या सांगण्यावरनं ते आल्यावरच काम करायला सुरू केलं, त्यांचं कधी मोठ्या लेवलला गेली नाहीत. मला माफ करा हे सांगतो. थोडा व्यायाम आपण पण केला पाहिजे, हार्डवर्क आपण पण केला पाहिजे, हा यातून एक संदेश आहे. प्रॅक्टिस करत राहा, कुठं ना कुठं फळ मिळणारच. ओके. देव कधीच कोणाचं उसणं नाही ठेवून, त्यामुळं करणारच. जो करतो त्याला देणारच. जो चुकारपणा करतो मग त्याला पण देव चुकारपणा करणार. त्यामुळे हार्डवर्क करायला पाहिजे. हार्डवर्क करून इंजुरी सांभाळून. मग तुझ्या आयुष्याचा सगळ्यात चांगला क्षण कुठला? हे मेडल एवढी घेतलीस तू, तुझ्या आयुष्यात सगळ्यात चांगला क्षण कुठला? सर आता पहिला खेलो इंडियाला मिळालं तेव्हा पण खेलो इंडियाचं पहिलं मेडल म्हणून तो वेगळा होता. नॅशनल गोल्ड आलं म्हणून ती खुशी वेगळी होती. एशियनला निवड झाली ती खुशी वेगळी होती. एशियनला मेडल आलं ती खुशी वेगळी होती. आणि परत सिनियर एशियनला निवड झाली ती खुशी वेगळी होती. बरोबर. आणि सगळ्यात दुःखाचा क्षण कुठला? खूप होते. कॉम्पिटिशन पुढे आल्यावर इंजुरी झाली. बर. ते खूप वाईट वाटलं. मी हरवलेल्या मुलांची त्या कॉम्पिटिशनला निवड झाली, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप. ते वाईट वाटलं. हे सुद्धा दुःख झालं. तुझ्या वडिलांनी इंटरनॅशनल मेडल बघितलं, तुझ्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती? आईची काय प्रतिक्रिया होती? वडिलांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. आणि काय वाटलं त्यांना वाटलं का बाबा माझ्या मुलांनी आता पण खर्च केला, हे माझं काय फलित मिळालं असं वाटलं का त्यांना? वाटलं. का त्यांनी तुला आलेले पहिले विचार चेक किती घेऊन आलास म्हणून विचारलं का? नाही, त्यांना वाटलं, पण मला नाही वाटत की अजून त्यांचं हे फिटलं. जेव्हा ऑलिम्पिकचं मेडल त्यांच्या हातात देईन तेव्हा फिटलं. क्या बात आहे. फार मोठं स्वप्न आहे समर्थ गजानन माखवे यांचं. मी एवढंच सांगतो की या मुलाची इच्छा पूर्ण होवं हीच ईश्वराची प्रार्थना आम्ही पण करतो. पण नुसती प्रार्थना करून चालत नाही, तर गव्हर्नमेंटनं किंवा काही दानतदार लोकांनी अशा मुलांना मदत करणं पण गरजेचं आहे. ही मागणार नाहीत, कुणाजवळ जाणार नाहीत, कुणीतरी यांना पुढे येऊन मदत करणं गरजेचं आहे. कारण हीच मुलं देशाचं भविष्य आहे. कारण खाशाबा जाधवांनी 1948ला लंडन ऑलिम्पिकला जाताना स्वतःचं घर घाण ठेवलं, त्यांच्या गुरुनी स्वतःचं घर घाण ठेवलं आणि खाशाबा लंडनला गेले, 4था नंबर आला. परत 1952ला नाही, 1952ला परत हेल्सिंग ऑलिम्पिकला गेले आणि भारताला ब्रॉन्झ पदक देण्याचं काम खाशाबा जाधवांनी केलं. हे करत असताना खाशाबा जाधवांनी त्यांच्या आयुष्याची 4 वर्ष रात्रंदिवस रक्त बाहेर पडेपर्यंत व्यायाम केला, सराव केला आणि भारताला पदक मिळवून दिलं. त्या खाशाबांचं धरती असणारी ही भूमी आहे, महाराष्ट्राची भूमी आहे, ही भारत भूमी आहे. आणि याच भूमीमध्ये महान मल्ल म्हणजे सगळ्यात महान म्हणजे हनुमानजीचा जन्म सुद्धा इथंच आहे. त्यामुळे ह्या भूमीचं फार मोठं काम आहे. आणि येणाऱ्या काळात हा मुलगा नक्कीच ऑलिम्पिकला जाईल आणि भारताचं नाव मोठं करेल एवढी आशा बाळगतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार.